शेतकरी मित्रांनो, इथं आपण 4.5 फुटाच्या बेडवर हळद लागवडीपूर्वी आपण इथं सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये 4.5 फुटाचे बेड घेतले। त्याच्यावर एकरी 6 पोते जिप्सम टाकलेला आहे। तर जिप्सम टाकल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आता परत आपण इथं 10 किलो मायक्रोन्यूटन्स सोबत सल्फर 10 किलो, ह्युमिक 10 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 40 किलो अशा प्रकारे एकरी बेडवर इथं टाकणे चालू आहे, म्हणजे फेकणे चालू आहे। पण त्यापूर्वी आपण इथं 4.5 फुटाच्या बेडवर 2 लाईन 1-1 फुटाच्या साऱ्या पाडल्या आहेत आणि 2 लाईनमध्ये 1 फूट अंतर ठेवून अशा खोल अर्धा फूट खोल आणि रुंद अर्धा फूट अशा प्रकारे पाडल्या आहेत। परंतु त्या बुजल्यानंतर त्या 4 इंच खोल आणि रुंदीला अर्धा फूट अशा प्रकारे राहिल्या आहेत आणि त्याच्यावर आपण अशा प्रकारे खताचं नियोजन करत आहोत। आणि खताचं नियोजन केल्यानंतर इकडे हळद लागवड जी आहे ते अशा प्रकारे इथं चालू आहे। तर आपण आता हे पोते जे आहेत हळदीचे इथं आणणे चालू आहे। हे बघा इथं पोते आहेत, हे हळदीचे पोते आहेत, बाकी खताचे पोते ते संपले। तर इथे अशा प्रकारे हळदीचे पोते इथं आणून ठेवले आहेत, शिवून आहेत, कारण आपण बेणं हे अशा प्रकारे ठेवत असतो। हळद चंद्राई लागवड चालू आहे, पोते आहे, मजूर वगैरे कशा प्रकारे इथे लागवड करत आहे बघा। तर आपण इथं अशा प्रकारे बघू शकतो। तर ही जी हळद आहे ही पोत्यामध्ये असते, कारण पोत्यामध्ये शेप असते, तिला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोत्यामध्ये विंचू, विंगळी, साप हे जाण्याचे धोके फार कमी असतात। तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकतो। आणि बेणे काढते वेळेस आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये लागवडीसाठी काढतो त्यावेळेस क्लोरोपायरिफॉस किंवा सायपरमेथ्रिन 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकून बेण्याच्या पोत्यावर किंवा ढिगावर फवारायचं, जेणेकरून त्यात विंचू, विंगळी, साप, उंदीर वगैरे काही राहणार नाही। तर अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहोत आणि इथं जी लागवड आहे ही लागवड चालू आहे। तर या 2 साऱ्यामध्ये अशा प्रकारे 4 इंच जी आपल्या बोटाचं आहे अंतर, या 4-4 इंचावर 4-4 बोटावर अशा प्रकारे 1-1 शेंग आपण इथं ठेवलेली आहे आणि ही ठेवून अशी आपल्याला दाबायची आहे। आणि पावसामुळे थोडंफार इथं कोंब पण काढली आहेत, शेंग फुगलेली आहे आणि त्याच्यानंतर याला मातीने अशा प्रकारे लावून त्याला दाबलं जात आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे इथं मातीने झाकल्या जाते आणि त्यापूर्वी आपल्याला इथं पूर्ण शेंगा हे अशा दाबल्या जातात खोल आणि मातीने झाकल्या जातात, जेणेकरून त्या उघड्या पडणार नाही जास्त पावसामुळे आणि नालीमध्ये डगरून पडणार नाही किंवा जास्त पाऊस झाला तर उताराच्या जागी वाहून जाऊ नये, म्हणून इथं आपल्याला अशा प्रकारे इथं दाबून घ्यावं लागतात। बघू शकता आपण अशा प्रकारे। तर ही आहे हळद चंद्राई आणि इकडं खताचं पण प्रमाण इकडं अशा प्रकारे फेकणं चालू आहे।